तर आपण क्रिस्टल डिफेक्ट हा भाग आपण मागच्या तासाला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामध्ये त्याला दुसरं नाव पण दिलेलं आहे, क्रिस्टल डिफेक्ट और इम्परफेक्शन्स. त्याला दुसरं नाव इम्परफेक्शन्स. परफेक्शन म्हणजे परफेक्ट, परफेक्ट म्हणजे अगदी परफेक्ट, शिस्तबद्ध. इम्परफेक्ट म्हणजे शिस्तबद्ध नसणं, त्यालाच क्रिस्टल डिफेक्ट पण म्हटलेलं आहे. देयर आर 3 टाइप्स ऑफ क्रिस्टल डिफेक्ट. नंबर 1 स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट, नंबर 2 इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नंबर 3 नॉन स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट. तर आपण स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट मधला पहिला डिफेक्ट पाहिलाय, माझं 12वं लेक्चर YouTube वरचं. तर त्या लेक्चर मध्ये 12व्या लेक्चर मध्ये स्टायचियोमेट्रिक डिफेक्ट, तर त्याच्यामधला पहिला डिफेक्ट आपल्याला शिकवून झालेला आहे, वेकन्सी डिफेक्ट. In any crystalline solid, in any crystalline solid, some lattice points, they remains vacant. Means from that place the particles are missed, or particles they are departed from that place to anywhere out of the crystal. क्रिस्टलच्या बाहेर त्यातले एखादा दुसरा पार्टिकल त्या क्रिस्टल मधून निघून बाहेर कुठेतरी गेला आणि त्याच्यामुळे त्या जागा वेकंट राहिल्या. अशा वेकंट जागा राहिल्यामुळे जो डिफेक्ट निर्माण होईल त्याला व्हेकन्सी डिफेक्ट म्हटलेलं आहे. त्याचं फिगर वगैरे मी त्यात दाखवलेले आहे. त्याच्यानंतर दुसरा डिफेक्ट आपण बघणार आहे, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. सेल्फ म्हणजे स्वतःच, इंटरस्टिशियल पोझिशन म्हणजे कोणती पोझिशन. समजा मी हा क्रिस्टल काढलाय, या क्रिस्टलच्या ह्या ज्या आहेत ते लॅटिस पॉइंट्स म्हणायचं. लॅटिस पॉइंट, ह्या लॅटिस पॉइंट्स मध्ये ऍटम किंवा पार्टिकल्स भरले तर त्याला म्हणायचं क्रिस्टल लॅटिस. When lattice points are occupied by the particles, lattice points, if they are occupied by the particles of atoms, ions or molecules, it becomes a crystal. तर तो काय बनतो, क्रिस्टल बनतो. आता हा मी क्रिस्टल दाखवलाय बघा, पूर्णपणे परफेक्टली क्रिस्टल दाखवलाय मी. तुम्ही ज्या बेंच वरती बसलेल्या जागा आहे, तुमच्या बेंचच्या जागा हे लॅटिस पॉइंट समजायचं, आणि तुम्ही बसला हे क्रिस्टल म्हणजे ऍटम, आयन किंवा मॉलिक्यूल, तुम्ही तुमची जागा ऑक्युपाय केली. क्रिस्टल तुम्ही इथून निघून गेला, तुमच्या लॅटिस पॉइंट्स तिथंच राहिले, बेंचच्या जागा रिकाम्या राहणं. कळलं का? आता याच्यामधला सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये आपण काय बघणार आहे बघा, की हा रेग्युलर क्रिस्टल आहे. या क्रिस्टल मध्ये जवळपास आपण 16 पार्टिकल्स दाखवले. ह्या 16 पार्टिकल मध्ये प्रत्येक पार्टिकल मध्ये काय झालेलं आहे, लॅटिस पॉइंट्स मध्ये तो क्रिस्टल फिल झालेला आहे.
तुम्ही तुमच्या दिलेल्या नेमून दिलेल्या जागेला बसला आहात म्हणजे क्रिस्टल म्हणायचं. तुम्ही शाळा सुटल्यानंतर निघून गेल्या, ह्या जागा रिकाम्या राहिल्या, त्याला लॅटिस पॉइंट म्हणायचं. लॅटिस पॉइंट वरती तुम्ही बसला, क्रिस्टल म्हणायचं. कळलं का काय म्हणतो ते? तुम्ही ऑक्युपाय केलेल्या जागा, तुम्ही आणि जागा क्रिस्टल. तुम्ही निघून गेला, त्याच्यातला क्रिस्टल पार्टिकल्स निघून गेले म्हणजे क्रिस्टल नाही त्याच्यामध्ये, जागा राहिल्या इथंच, लॅटिस पॉइंट म्हणायचं. कळतं का? उद्या सकाळी कॉलेजला आला, इथंच आहे या जागेला बसला, लॅटिस पॉइंट्स ऑक्युपाइड बाय दी पार्टिकल्स, क्रिस्टल. बेल झाली, निघून गेला, पार्टिकल्स निघून गेले, क्रिस्टल नाही, फक्त लॅटिस पॉइंट म्हणायचं. हे लॅटिस पॉइंट्स पार्टिकल्स किंवा ऍटम्स किंवा आयन्स किंवा मॉलिक्युल्स न फिल झालेले आहेत, भरलेले आहेत. आता हा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, हे जे मी दाखवले ते लॅटिस पॉइंट्स आहेत आणि ते कशाने भरलेले आहेत? ऍटम, आयन, मॉलिक्यूल किंवा पार्टिकल म्हणतोय आपण त्याला, त्यांनी ते भरलेले आहे. आता या सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट कशाला म्हणायचं बघा, तर त्याच्यामध्ये पहिला पार्ट, एन एक्स्ट्रा पार्टिकल प्रेझेंट इन इंटरस्टिशियल पोझिशन. एक्स्ट्रा पार्टिकल प्रेझेंट इन दी इंटरस्टिशियल पोझिशन. आता इंटरस्टिशियल पोझिशन म्हणजे काय बघा. आता ही बेंचची पहिली ओळ आहे, ही दुसरी ओळ, तिसरी ओळ, चौथी ओळ, पाचवी ओळ. प्रत्येक दोन ओळीमध्ये जे अंतर आहे याला इंटरस्टिशियल पोझिशन्स किंवा इंटरस्टिशियल साइट म्हणायचं. कळलं का? मधल्या रिकाम्या जागा. आता याच्यामध्ये कुठे येतात बघा, ही मधली रिकामी जागा. कळलं का? इथं पार्टिकल आहे, इथं पार्टिकल आहे, इथं पार्टिकल आहे, ह्याच्या मधली ही जागा रिकामी जागा, याला इंटरस्टिशियल पोझिशन म्हणायचं. म्हणून या डिफेक्टला नाव काय आहे बघा, इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता डिफेक्ट हा तयार कसा होतो बघा, एन एक्स्ट्रा पार्टिकल, एक्स्ट्रा म्हणजे ज्यादा, पार्टिकल म्हणजे पार्टिकल कोणताही असू शकतो, ऍटम, आयन, मॉलिक्यूल कुठलाही असू शकतो. एक्स्ट्रा पार्टिकल प्रेझेंट इन दी कुठल्या पोझिशनला, इंटरस्टिशियल पोझिशन. आता याच्यामध्ये इथे एखादा पार्टिकल असणं किंवा इथे एखादा पार्टिकल असणं, particles at interstitial position. याच क्रिस्टल मध्ये काही पार्टिकल्स कुठं आहेत, तर ह्या रिकाम्या जागेमध्ये. आता तुम्ही सगळ्यांनी ह्या जागा ऑक्युपाय केलेल्या आहेत. समजा एक दोन तीन मुलं वाढली आणि एक ही बेंच शिल्लक नाही असं गृहीत धरून चाला. आहेत दोन चार चाल शिल्लक, ते गृहीत धरू नका. तर आता एक 4-5 मुलं जर आली तर मी त्यांना काय करणार, नियम काय, एका बेंचवरती एकाने बसायचं. मग मी काय केलं, 4 जण आले, इथे एक जणांना बसवला, तिथे एक जणाला बसवला, पलीकडे एक जणाला बसवला, म्हणजे त्या पार्टिकलला त्याला वर्गात बसू दिले, परंतु कुठं, या लॅटिस पॉइंट मध्ये कुठेही तुम्हाला एका लॅटिस पॉइंट वरती एक पार्टिकल म्हणजे एक विद्यार्थी बसलेला आहे, त्याच्यामध्ये कुठे डिस्टर्ब न करता ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत, ह्या रिकाम्या जागेमध्ये इथे एकाला बसवलं, इथे एकाला बसवलं, तिथे एकाला बसवलं, तर हे 2 पार्टिकल नवीन आले आणि त्यांना काय केलं, मी या जागा
दिल्या. म्हणजे या क्रिस्टल मध्येच हे पार्टिकल्स आहेत, परंतु त्यांनी जागा कुठली ऑक्युपाय केलेली आहे? लॅटिस पॉइंटची नाही, तर इंटरस्टिशियल पोझिशनची जागा प्राप्त केलेली आहे. म्हणजेच इंटरस्टिशियल डिफेक्ट. दिस इज द डिफेक्ट which is produced when an extra particles in the crystal, they are present at the intermediate or interstitial position or the voids. voids म्हणजे रिकाम्या जागा, voids which are created by nearest particle. ह्या चार पार्टिकल ही जी खाच निर्माण केलेली आहे, डिप्रेशन किंवा याला व्हाईड म्हणायचं. ह्या व्हाईड मध्ये पार्टिकल्स प्लेस झाले. कळतं का? an extra particle, it is present at the interstitial position, and due to this the defect created known as interstitial defect. हे ज्यादा पार्टिकल्स कुठं? तर या क्रिस्टलच्या इंटरस्टिशियल पोझिशनच्या जागेला प्लेस झाले, आणि म्हणून इथं एन एक्स्ट्रा पार्टिकल म्हटलंय. हे ज्यादा झालेले पार्टिकल्स इथं प्लेस झाले, किंवा इथं सुद्धा होतील, इथं सुद्धा होतील, कुठेही होतील. an extra particle present at the interstitial position, and due to this the defect produces, that is known as self interstitial defect. हा डिफेक्ट कुठं आहे? याच क्रिस्टल मध्ये आहे, म्हणून त्याला सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हटलं. कळलं? तर हा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता त्याच्यानंतर हे कशामुळे? an extra particle present in the crystal. दुसरा टाइप याच्यामध्ये a particle moves from its lattice point at the interstitial position. पार्टिकल कुठे झाला? प्लेस झाला बघा. मी नाव काय दिलं? ए पार्टिकल मूव्ह. मूव्ह म्हणजे सरकणं, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होणं. फ्रॉम इट्स लॅटिस पॉइंट ऍट द इंटरस्टिशियल पोझिशन. आता ही फिगर आपल्याला थोडीशी बदल करावी लागेल. हे पार्टिकल्स मी मगाशी दाखवलेले हे पुसून टाकतो. आता हा काय झाला? नॉर्मल क्रिस्टल आहे का ना? नॉर्मल क्रिस्टल 4 पार्टिकल्स आहेत. हा नॉर्मल क्रिस्टल आहे, सर्वसाधारण क्रिस्टल आहे, रेग्युलर क्रिस्टल आहे. आता यामध्ये काय झालं बघा? याच्यातला एखादा पार्टिकल त्याची लॅटिस साइट, आता इथला पार्टिकल मी पुसून टाकलाय की नाही, हे रिकामं झालं की नाही, ह्याला लॅटिस पॉइंट किंवा लॅटिस साइट पण म्हणतात. काय म्हणतोय मी? बघा नीट ऐका. याला काय म्हणायचं? लॅटिस साइट किंवा लॅटिस पॉइंट पण म्हटलं तर चालतंय. तर इथं सर्व ठिकाणी पार्टिकल्स आहेत, परंतु इथला जो पार्टिकल आहे, तो पार्टिकलची जी जागा आहे ती रिकामी राहिलेली आहे. लॅटिस साइट म्हणायचं याला. तर ही लॅटिस साइट मधला जो पार्टिकल आहे तो कुठेतरी इथंच दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस झाला. काय झाला? डिस्प्लेस झाला. इथला पार्टिकल काय केलं?
यातली एखादी विद्यार्थी तिथलं त्याच्या जागेवरून उठला आणि इथं येऊन बसला. इथं जागा होती, तिथून तो इथंच येऊन बसला, परंतु तो क्रिस्टल मध्येच आहे. A particle moves from its lattice point or lattice side, point किंवा लाईट साइड म्हटलं तरी चालतं, and तो कुठं मूव्ह झालाय? ऍट इंटरस्टिशियल पोझिशन. इंटरस्टिशियल पोझिशनला तो मूव्ह झालाय आणि याच्यामुळं जो डिफेक्ट निर्माण झाला त्याला म्हणायचं सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता मगाशी काय झालं होतं बघा, मी काय केलं होतं, याच क्रिस्टल मध्ये सगळे पार्टिकल्स असून इथे एक पार्टिकल आणि इथे एक पार्टिकल दाखवला होता. तर त्याच्यामध्ये रेग्युलर क्रिस्टल मध्ये 16 पार्टिकल्स होते. रेग्युलर मध्ये 16 पार्टिकल होते. आता काय झालं, मगाशी काय सांगितलं होतं, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये an extra particle is present in the crystal. 2 पार्टिकल इंटरस्टिशियल पोझिशनला होते. 16 अधिक 2 ज्यादा पार्टिकल होते. मग त्याच्यामुळे होतं काय बघा, अशा क्रिस्टल्स मध्ये 2 पार्टिकल ज्यादा आले, मास ऑफ द क्रिस्टल इन्क्रीजेस. मास वाढलं. तुम्ही एवढीच मुलं वर्गात आहात, परंतु एक 2-4 मुलं आणखी आले दुसऱ्या डिव्हिजन मधले, त्यांना मी वर्गात बसू दिलं, परंतु त्यांना जागा मात्र खालच्या दिली. वर्गाची घनता वाढणार आहे. वर्ग 40चाच होत पाहिजे होता, परंतु 45 बसले, एक्स्ट्रा झालं, 5 मुलं ज्यादा झाली. 5 मुलांना मग काय झालं, वर्गाचं हे झालं ना, 40च्या ऐवजी 45 घेतले. या खोलीचं वजन वाढलं, खोलीची घनता वाढली, मास वाढल्यामुळे घनता पण वाढली, परंतु ह्या खोलीची आकार, साईज, लांबी, रुंदी, उंची काही कमी जास्त झाली का? नाही, ती तेवढीच आहे. व्हॉल्यूम ऑफ द क्रिस्टल रिमेन्स सेम. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये an extra particle is present in the crystal. At that time, mass of the crystal changes. Density of the crystal changes. Means mass increases, density increases, volume remains as it is. In the second type of self-interstitial defect, a particle moves from its normal position, that is from normal lattice points or lattice side, to the interstitial side. At that time, particle from this place, it is moved in the interstitial position. In the interstitial position. पार्टिकल इथंच आहे. यातली एखादा स्टुडंट काय केलं, त्याच्या जागेवरून उठला आणि तो मध्ये येऊन बसला. वर्गातच आहे, म्हणजे याचं मास बदलायचं काय कारण आहे का? इथल्या ऐवजी इथं आहे, मास बदलणार नाही. जेवढी 16 पार्टिकल होते 16च आहेत, डेन्सिटी बदलायचं काही कारण नाही. एवढंच आहे क्रिस्टल, याची लांबी, रुंदी, उंची वर्गाची सेमच आहे, व्हॉल्यूम बदलायचं काही कारण नाही. म्हणजे फक्त पार्टिकल मायग्रेट झाला, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झालं, आणि ते स्थलांतर कुठं झालंय? ऍट द इंटरस्टिशियल पोझिशन. मीन्स crystal cannot changes its density, mass or volume. Means such a type of defect is known as self-interstitial. Self-interstitial defects 2 type. Extra particle present at the interstitial position, आणि particle from its normal lattice side. It is migrated or moved from its normal lattice side to the interstitial position. That defect is known as self-interstitial defect. तर यालाच सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा
स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट मधला तिसरा मुद्दा जो आहे त्याला आपण शॉर्टकी डिफेक्ट म्हणतोय. शॉर्टकी डिफेक्ट. शॉर्टकी डिफेक्ट कुणामध्ये असतो बघा. This type of defect is present in the ionic type of crystal. कशामध्ये म्हटलंय बघा, नीट ऐका. This type of defect is present in the ionic type of crystal or ionic solids. Ionic solids म्हणजे NaCl, KCl याच्यासारखे, म्हणजे ज्याच्यामध्ये आयन्स आहेत, Na प्लस आयन, Cl मायनस आयन, K प्लस आयन, Cl मायनस आयन, अशी क्रिस्टल्स फक्त आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहे. पॉझिटिव्हली चार्जड आयन्स ना आपण कॅटायन्स म्हणतोय आणि निगेटिव्हली चार्जड आयन्स ना आपण काय म्हणतोय, एनायन्स म्हणतोय. एनायन्स आणि कॅटायन्स याच्यामध्ये आकारामध्ये फरक असतो. देयर इज डिफरन्स इन बिटवीन कॅटायन्स अँड एनायन्स, साइज ऑफ द कॅटायन अँड एनायन. तर आता मी ते क्रिस्टल कसा असेल ते दाखवतो. तर हा आयोनिक क्रिस्टल आहे. आयोनिक क्रिस्टल मध्ये हे छोट्या आकाराचे दाखवले ते पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत आणि त्यांना काय म्हटलंय, कॅटायन. हे मोठ्या आकाराचे जे आयन्स आहेत ते निगेटिव्ह चार्ज आहेत, त्यांना काय म्हटलेलं आहे, एनायन्स. कॅटायन्स, एनायन्स. तर ह्याच्यामध्ये जर का लार्ज डिफरन्स असेल तर अशा आयोनिक सॉलिड मध्ये हा डिफेक्ट आढळतो. याला शॉर्टकी डिफेक्ट म्हटलंय. आता शॉर्टकी डिफेक्ट कसा क्रिएट होतो बघा. दिस इज अन आयोनिक सॉलिड. हा आयोनिक सॉलिड आहे. ह्या आयोनिक सॉलिड मधले एक कॅटायन आणि एक एनायन, याच्यामधून काय झाला, इथं काय केलंय बघा मी, इथं काय एनायन दाखवलेलं नाही, परंतु त्याची जागा होती, एनायनची जागा इथं होती, परंतु ते रिकामं दाखवलंय. इथं कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ची जागा होती, परंतु इथं दाखवलेलं नाही. इथली जागा रिकामी, इथली जागा रिकामी ठेवली, म्हणजे याला वेकन्सी म्हणायचं. याला काय म्हटलेलं आहे, वेकन्सी. आता ही वेकन्सी कुणामुळे आहे, कॅटायन मुळे. ही वेकन्सी कुणामुळे आहे, एनायन मुळे. आयोनिक सॉलिड मध्ये असं असतं बघा, एक कॅटायन नसेल तर एक एनायन पण नसेल. 10 कॅटायन्स नसतील तर 10 एनायन्स पण नसतील. कळतं का मला काय म्हणायचं. जेवढे कॅटायन्स नसतील तेवढेच एनायन्स पण नसतील. आणि अशी कॅटायन आणि एनायनची डेफिशियन्सी असल्यामुळं हा आयोनिक क्रिस्टल
जो डिफेक्ट दाखवतो त्याला म्हणायचं शॉर्टकी डिफेक्ट. नाव काय? शॉर्टकी डिफेक्ट. This defect is generated due to missing of cation and anion. There is always equal number of cations and anions. They are missed from its crystal lattice. या पूर्ण क्रिस्टलला क्रिस्टल लॅटिस म्हणतो. त्या क्रिस्टल लॅटिस मधून जेवढे कॅटायन्स निघून गेलेले आहेत तेवढेच एनायन्स पण निघून गेलेले असले पाहिजे. आणि अशा वेळेला जो डिफेक्ट निर्माण होतो त्यालाच काय म्हटलंय? शॉर्टकी डिफेक्ट. In such type of crystal, in such type of defect, always equal number of cations and anions, they leaves their places from the crystal. Due to this, the defect formed is known as Schottky defect. Equal number of cation and anion miss होतात त्या क्रिस्टल मधून. मीन्स जेवढे कॅटायन आहेत तेवढेच एनायन्स असतात. म्हणजे हा क्रिस्टल इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी दर्शवतो. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी म्हणजे विद्युत दृष्ट्या हा क्रिस्टल उदासीन म्हणजे न्यूट्रल असतो. लक्षात घ्या, कॅटायन जास्त नाहीत, एनायन पण जास्त नाही. म्हणजे हा क्रिस्टल कसा? इलेक्ट्रिकली न्यूट्रल टाइप ऑफ क्रिस्टल. तर आता या ठिकाणचा एनायन नाही. इथं मी कॅटायन झाल्यानंतर एनायनची जागा होती, परंतु हे एनायन इथं नाही. इथं कॅटायन होता परंतु इथं कॅटायन नाही. आता ह्या कॅटायन आणि एनायन नसलेल्या जागांना काय नाव आहे माहितीये का? काय नाव आहे? होल. HOLE. होल म्हणजे छिद्र म्हणलं, अर्थात म्हटलं तरी चालेल. हे होल क्रिएट होतं. कशामुळं? पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन्स त्याच्यातले मिस झाल्यामुळं. तर क्रिएटेड त्याच्यामध्ये काय होतं? तर कंडिशन्स ह्याच्या काय आहेत बघा. शॉर्टकी डिफेक्टच्या कंडिशन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ शॉर्टकी डिफेक्ट. हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर. आयोनिक कॅरेक्टर म्हणजे जास्त पॉझिटिव्ह जास्त निगेटिव्ह. हायेस्ट पॉझिटिव्ह कॅरेक्टर हायेस्ट निगेटिव्ह कॅरेक्टर दोन्ही मधला डिफरन्स जास्त असला तर अशा टाइपचे डिफेक्ट क्रिएट होतात. हायली पॉझिटिव्ह चार्जड कॅटायन हा हायली पॉझिटिव्ह आहे, एनायन आहे हायली निगेटिव्ह आहे. तर अशा वेळेला हे डिफेक्ट निर्माण होतात. त्याच्यानंतर हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ एनायन्स. एनायन्स म्हणजे निगेटिव्हली चार्जड आयन्स ना भरपूर कॅटायन्सनी सराउंड केला असेल तर मात्र हा डिफेक्ट क्रिएट होतो. त्याच्यानंतर स्मॉल डिफरन्स बिटवीन साइज ऑफ कॅटायन अँड एनायन म्हणजे आर कॅटायन डिवायडेड बाय आर एनायन ह्याचा रेशो हा कमीत कमी असेल तर हा डिफेक्ट क्रिएट होऊ शकतो. कळलं? कंडिशन्स. त्याच्यानंतर कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द शॉर्टकी डिफेक्ट. ऍज आता याच्यामधलं काय झालं? इथलं एक कॅटायन इथलं एक एनायन मिस झाला. म्हणजे या क्रिस्टल मध्ये जेवढे कॅटायन आणि एनायन पाहिजे होते त्यातले दोन कमी आहेत. एक कॅटायन नाही एक एनायन नाही. ड्यू टू absence of one cation and one anion, mass of the crystal decreases. एक कॅटायन नाही एक एनायन नाही, डेन्सिटी ऑफ द क्रिस्टल डिक्रीजेस. मास डिक्रीज झालं डेन्सिटी डिक्रीज होईल. हे एवढ्या जागेमध्ये आहे. आकारमान याचं काय? व्हॉल्यूम रिमेन्स ऍज इट इज. व्हॉल्यूम वरती परिणाम होण्याचं काही कारण नाही.
ड्यू टू शॉर्टकी डिफेक्ट mass of the crystal decreases, density of the crystal decreases, but volume of the crystal remains as it is. ठीक आहे, तर इथेच आपण थांबूया.